कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेणमध्ये अवैध सावकारीने हैराण झालेल्या नागरिकांच्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चिंचपाडा येथील सूर्यकांत पाटील आणि भरत पाटील यांच्यावरती कारवाई केली आहे। छापेमारी दरम्यान कर्जदारांसोबतच्या वचन चिठ्ठ्या आणि धनादेश जप्त करण्यात आलेला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर या कारवाईची जबाबदारी एलसीबी प्रमुख मिलिंद खोपडे यांनी उचलली आहे। या प्रकरणात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेण यांच्याकडे पत्रव्यवहार करून पुढील चौकशीसाठी माहिती देण्यात आली होती। त्यानुसार शुक्रवारी सहाय्यक निबंधक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकला। पेणमधील वाढत्या अवैध सावकारीवरती कारवाई होण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। पुढील तपास सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार होणार असून दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।